वेलकम बॅक टू विनय भटक्या. मागच्या 2 एपिसोडमध्ये आपण पहिल्या एपिसोडमध्ये आपण गेलो होतो ते विनोबा भावे आणि गांधीजींचा आश्रम बघण्याकरता. आश्रम बघून झाल्यानंतर मग आपण आलो ते आनंदवनात आणि तिकडे जेवणाची सोय आपली कशी होती ते आपण बघितलं. दुसऱ्या भागामध्ये आपण आपलं पर्यटकांकरता जे गेस्ट हाऊस तयार केलेलं आहे त्या गेस्ट हाऊसला व्हिजिट केली, चेक इन केलं आणि तिथूनचं पण आपण बघितलं की किती सुंदर असं गेस्ट हाऊस ते मेंटेन केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आनंदवनात फेरफटका मारायला निघालो आणि प्रमोद काकांनी आपल्याला आनंदवनाची निर्मिती आणि बाबा आमटे साहेबांचं कार्य ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली. तर आता चला आपण बघूया आनंदवनामध्ये कुठले कुठले प्रकल्प केलेले आहेत ते. आनंदवनामध्ये बरेच काही प्रकल्प गेल्या बरीच वर्षात मेहनतीने बाबासाहेब आमटे आणि त्यांच्या टीम आणि डॉक्टर विकास आमटे आणि त्यांच्या फॅमिलीच्या माध्यमातून बरेच प्रकल्प राबवण्यात आलेले आहेत. सगळे प्रकल्प जर आपण बघण्याकरता जर गेलो आनंदवनात तर बराच वेळ लागेल. त्यामुळे आपल्या ह्या व्हिजिटमध्ये आपण काही प्रकल्प प्रत्यक्ष जाऊन बघणार आहोत आणि त्याची माहिती प्रमोद काकांकडनं समजून घेणार आहोत. पण ते करण्याच्या अगोदर कुठचे प्रकल्प राबवले गेले आहेत त्याची थोडीशी जी माहिती आहे, मला जी माहिती आहे ती मी थोडीशी आपल्याला देतो. ह्याच्यापेक्षाही अजून बरीच काही माहिती आपल्याकडे असेल किंवा आपल्याला माहीत असेल तर ती नक्कीच शेअर करा. मला जे माहीत होतं त्याच्यापैकी जे काय वाचण्यात आलं होतं त्यातला पहिला जर आपण प्रकल्प घेतला तर हेल्थ केअरचा एक प्रकल्प आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी 2 हॉस्पिटल आहेत. त्याची एकाचं नाव आहे ते सीता रतन लेप्रसी हॉस्पिटल आणि दुसरं हॉस्पिटल आहे ते श्री शिर्डी साईबाबा हॉस्पिटल. हे दोन्ही हॉस्पिटलला पण आपण भेट देणार आहोत आणि तिथे जाऊन कसं कार्य चालतं त्याची पण आपण माहिती घेणार आहोत. एज्युकेशनच्या बाबतीतसुद्धा आनंदवन बाबासाहेब आमटे महारोगी सेवा समिती हे सगळे प्रकल्प चालवते आणि त्या सेवा समितीमधून हे जे प्रकल्प उभे केले आहेत त्यापैकी दुसरा एक प्रकल्प आहे तो शिक्षणाचा म्हणजे एज्युकेशनलच्या बाबतीत केलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी बरीचशी मदत जिल्हा परिषदच्या स्कूल किंवा LBP आश्रमशाळा किंवा LBP साधना विद्यालय, आनंद निकेतन, ॲग्री कॉलेज किंवा ॲग्री पॉलिटेक्निक असे बरेचसे एज्युकेशनल प्रकल्प आहेत आणि तिथे बरेचसे मुलं आजूबाजूच्या खेड्यातनं येऊन शिक्षण घेत आहेत. दुसरं बघितलं तर जे लेप्रसी म्हणजे महारोगामधनं बरे झालेले जे काय रोगी आहेत, पेशंट आहेत त्यांच्याकरता पण बरेचसे प्रकल्प आनंदवनात अवेलेबल आहेत आणि ते बरे झालेले जे लोक आहेत त्यांच्यामार्फत हे प्रकल्प चालवले जातात. त्याच्यातला एक आहे तो आपण समजू टेक्स्टाईलमध्ये त्यांनी एक पॉवर लूम चालू केलेली आहे आणि दुसरं म्हणजे सतरंजा आणि कार्पेट कशी बनवतात ते सुद्धा आपण जाऊन बघणार आहोत. त्यांच्यानंतर बॅग आणि दुसऱ्या काही गोष्टी ही मंडळी कशी बनवते हे सगळं आनंदवनात अवेलेबल आहे आणि ह्या सगळ्या प्रकल्पामधनं हे जे बरे झालेले माणसं आहेत ह्यांना स्वतःला कॉन्फिडन्स आलेला आहे की आपण काहीतरी करू शकतो, स्वतःच्या पायावर उभं राहू शकतो. जरी बाहेरच्या समाजाने आपल्याला ॲक्सेप्ट केलं नसेल तरी आपल्यामध्ये जे काय स्किल आहे ते वापरून आपण बरंच काही करू शकतो. दुसरा प्रकल्प एक
वूड वर्कमध्ये म्हणजे लाकडी सामानापासून तयार करण्यात येणारे जे काय आर्ट वर्क आहे त्याचा एक प्रकल्प पण तिथे आहे. त्याच्यात कार्पेंट्री येतं किंवा वूडवर्क येतो आणि ह्याच्यातलं वूडवर्कचं सुद्धा आपण जाऊन बघणार आहोत. तिथे काय प्रकारचं काम चालतं ते. तिथे अजून एक प्रकल्प आहे, तो एक प्रिंटिंग प्रेसचा आणि शू मेकिंग किंवा कन्स्ट्रक्शन असे सुद्धा छोटे मोठे प्रकल्प आहेत. आणि त्या प्रकल्पामध्ये ही सगळी मंडळी काम करते. प्रत्येकाच्या स्किल सेटवरून प्रत्येकाला आपापली कामं दिलेली आहेत आणि त्या कामाप्रमाणे तो माणूस तिथे आपले स्किल वापरून बरेचसे प्रॉडक्ट तयार करतो. त्याच्यानंतर पोस्टर्स मेकिंग आहे किंवा ग्रीटिंग कार्ड्स आहेत, ह्यासुद्धा ही लोकं बनवतात. आपण त्यालासुद्धा जाऊन व्हिजिट करूया. नंतर दुसरं ॲग्रिकल्चरच्यामध्ये जे प्रकल्प आहेत ते याच्यात डेअरी आहेत, पोल्ट्री आहेत. आपल्याला काय आपण त्या विभागात जाणार नाही आहे. नंतर जे सिनियर सिटीजन झालेले आहेत तसं आपण वृद्धाश्रम करतो आहेत, त्याचप्रकारे ह्या सिनियर सिटीजन जे रोगी बरे झालेले आहेत आणि आता ते सिनियर सिटीजन झालेले आहेत, त्यांच्यानी जास्त काय काम होत नाही, अशा लोकांकरतासुद्धा एक ओल्ड एज होम आहे. आपण ते सुद्धा जाऊन बघण्याचा जर वेळ मिळाला ते पण नक्की जाऊन बघूया. नंतर दुसरं आहे ते आनंदवनामध्ये एन्व्हायरमेंटची बरीचशी काळजी घेतली जाते. आपण बघितलेलं असेलच पार्ट 2मध्ये की कसं फॉरेस्ट तयार केलेलं आहे आणि ग्रीनरी कशी वाढवलेली आहे ह्याची माहिती प्रमोद काकांनी आपल्याला दिलीच आहे. तर त्याच्याबरोबरच इथे मॅनमेड लेक्स तयार केलेले आहेत की त्याच्यामुळे जे पाण्याचा प्रश्न आहे तो आनंदवनकरता सुटून जाईल ह्याच्याकरता मॅनमेड लेक्स तयार केलेले आहेत. नंतर काही डॅम्स तयार केलेले आहेत, मोठी फॉरेस्ट तयार केलेली आहेत. त्या फॉरेस्टमध्ये जाऊनसुद्धा आपण ते बघूया. नंतर ते मियावाकी फॉरेस्ट म्हणूनसुद्धा एक तयार केलेलं आहे. हे जपानीज टेक्नॉलॉजीचा वापर करून हे फॉरेस्ट तयार झालेलं आहे. त्या फॉरेस्टलासुद्धा आपण जाऊन भेट देणार आहोत. नंतर जे काय वेस्ट मटेरियल असतं ते कसं काय रिसायकल होतं त्याच्याबद्दलसुद्धा एक प्रकल्प आहे. ते प्लास्टिक रियूज कसं करायचं किंवा बाकी दुसरी कुठल्या गोष्टी आहेत त्याच्या रिसायकलच्या ह्याच्यात मला एवढंच माहिती आहे प्लास्टिक, पण बरंच काही अजून असेल. आपण त्या प्रकल्पाला काय भेट देणार नाही आहे. नंतर एनर्जी कशी वापरता येईल त्याबद्दलसुद्धा प्रकल्प आहे. त्याच्यामध्ये सोलर एनर्जीचा उपयोग कसा करता येईल, बायोगॅस कसा वापरतात याच्याबद्दलसुद्धा आपण जमल्यास माहिती देऊ. तर चला आपण आता बघूया की आपल्याला काय काय आपल्याकडे थोडासा वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण काय काय प्रकल्प चालू आहेत आणि त्याची थोडीशी माहिती घेऊ. प्रमोद काकांबरोबर जाऊ आणि ते माहिती घेऊ. त्याच्यानंतर ह्याच लोकांनी एक त्यांचा ऑर्केस्ट्रासुद्धा केलेला आहे आणि हा ऑर्केस्ट्रा फार सुंदरसा ऑर्केस्ट्रा आहे. आणि ह्या ऑर्केस्ट्रावाल्यांनी माहिती हे मुंबईत येऊनसुद्धा ह्यांनी बरेचसे आपले प्रयोग केलेले आहेत. हे महाराष्ट्रभर सगळीकडे फिरतात आणि बरीचशी डोनेशन किंवा बरेचसं इन्कम या ऑर्केस्ट्रामधून जनरेट झालेलं आहे आणि ते इन्कम हे आनंदवनाकरता वापरण्यात येतं. तर चला आता बघूया, आपण प्रकल्पाकडे जाऊया आणि त्याची माहिती घेऊया. कलाकृती बघताय त्याचं रॉ मटेरियल हे जे पेंटचे खांब असतात त्याची सालं आहेत. आपण जो मक्का खातो ते आहे आणि हे भाताचं टनीस आहे. हे सगळं त्याच्यातनं बनवलेलं आहे. कुठलाही रंग वापरलेला नाही. हा या डिपार्टमेंटच्या गणीमधून आहे.
हा या डिपार्टमेंटचा हेड आहे. याला हे काम विकास आंबेनी शिकवलं. आणि या सगळ्या वस्तू आमच्या ऑफिसच्या बाजूला जे दुकान आहे तिथे मिळतात. तिथे समोर तुम्हाला अब्दुल कलामजी जे चित्र दिसतंय ना, ते एकदा नागपूरकरांनी अब्दुल कलाम यांचा सत्कार करायचं ठरवलं. आणि आमच्या इथून 2 माणसं गेले होते. हा एक गेला होता आणि एक दुसरा याचा साथीदार गेला. त्या दुसऱ्या साथीदारांनी कलाम सरांचं हे चित्र जे आपला हस्तकलानी बनवलेली आहे ते त्यांना गिफ्ट देण्यासाठी घेऊन गेले. त्यांनी विचारलं, हे तू केलं आहे का? तर म्हणे नाही, म्हणे माझे एक सहकारी आहे त्यांनी केलं, त्याला घेऊन गेले. त्याच्यानंतर ते कार्यक्रमाच्या आयोजकांकडे गेले. त्यांनी सांगितलं, तुम्ही जो माझा सत्कार करणार ते सगळं सामान मला. म्हणजे सगळं सामान घेतलं त्यांनी आणि याचा सत्कार केला. आज आनंदवनामध्ये ही जी सगळी जेवढी जुनी माणसं आहेत त्यांच्या लग्नाला मंगलाष्टका म्हणायला पु ल देशपांडे, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, गोनी दांडेकर ही सगळी रथी महारथी होती. तुमच्या लग्नाला असं कोणी आलंय? अख्खं महाराष्ट्र होते. म्हणून मी अगदी खरोखर मनापासून नेहमी सांगतो की आमची जी माणसं आहे ती आपल्यापेक्षा फार वरती आहे. मला बरेच जण म्हणजे नो डाऊट बघताना आनंद बघताना त्रास होत नाही अशाचा प्रश्न नाही. किंवा चांगल्याही भावनेतनं त्यांचा जो विचार असतात ते म्हणतात की आम्हाला इथे सेवा करता येईल का? म्हणजे इथे सेवा आपण करतच नाही, ते आपली सेवा करतात. कारण बघा ना, तुमची राहण्याची व्यवस्था छान केली, तुमची जेवणाची व्यवस्था छान केली, ते कशी असू द्या ना. आता त्याशी याच्या पोराचं लग्न होतं, आम्ही गेलो होतो, इथेच हॉलमध्ये होतो, संपूर्ण घामानी डबडबलेला. मग त्याला शिव्या घातल्या शेवटी मुंबईच्या. म्हणजे पोराचं लग्न आहे, त्याला कमीत कमी शर्ट तरी बदलणं म्हटलं. ते असे आमचे साधे माणसं. आता आपण आलेलो आहे ह्यांच्या ग्रीटिंग सेक्शनमध्ये. हे तुम्ही बघता ही सगळी मंडळी किती छान असे ग्रीटिंग्स तयार करतायत, पेंटिंग्स करतायत. खूप सुंदर अशी ही ग्रीटिंग्स आणि पेंटिंग्स अवेलेबल आहेत आणि ही विकायलासुद्धा त्यांनी ठेवलेली आहेत. काय सुरेख कला ह्या लोकांच्यामध्ये आहे ही आपण आता बघू शकतो. आणि ही बघा, ही ग्रीटिंग तयार करते दोऱ्यानी, सुई दोराच्या ह्यानी. आता आपण आलेलो आहे काष्टशिल्प विभाग. इथून लाकडांमधनं जी कला डेव्हलप केलेली आहे ती डेव्हलप केलेली कला आता आपण बघायला आलेलो आहे. प्रमोद साहेबांकडनं ही सगळी माहिती आता समजून घेऊ. तर चला प्रमोद साहेबांकडे आणि ऐकूया ही कला कशी निर्माण झाली इथे. साहेब, काय सुंदर अशी हे गोष्टी आहेत बघा, अतिशय सुंदर आहेत. फक्त आनंदवनामध्ये याच वस्तू विकल्या जातात नाही, या विकत नाही आपण. कारण हा फक्त वन मॅन शो आहे. त्या एकाच माणसाने हे सगळं तयार केलं. या सगळ्या वस्तू याने बनवलेल्या आहेत. आपल्याकडे एक चंद्रमणी म्हणून क्रिमिनल केसमधला कुष्ठरोगी होता. त्याला जेलमध्ये असताना कुष्ठरोग झाला, त्याला इथे पाठवण्यात आला. आणखीन तो हे सगळं काम करायचा. त्याला वयाच्या 13व्या-14व्या वर्षी लेप्रोसी झाली. त्याच्या आईवडिलांनी त्याला इथे आणून सोडलं. आणि मग बाबांनी आणि भाऊंनी याला सांगितलं की हे काम त्याच्याकडनं शिकून घे, तू त्याची अगदी गुरुप्रमाणे सेवा कर, पण ही कला बंद व्हायला नको आहे. म्हणून मग त्यांनी ते एक केलं. स्वतः चंद्रमणी जो होता ना, तो 1.5 हाताचा होता. त्याला एक हात पूर्ण होता आणि दुसरा हात अर्धा होता. तर त्यांनी आपल्या गुरुला हा एक असा आर्टिफिशियल हात बनवून दिला की जो असा इथे अडकवला की मग इथे कोणतंही हत्यार लावून तो रंधा करवत वगैरे मारू शकेल
अशा पद्धतीचं त्यांनी ते काम केलेलं आहे. आणि हा स्वतः गोविंदा जो आहे, आपल्याला जी भीती वाटते ना ती या हाताची आहे की आपण असे हात, अशी जी व्यक्ती आपल्याजवळ बाजूला बघतो त्याला आपण आपल्या मनातल्या भीतीमुळे त्याला बाजूला काढायला सांगतो की याला बाजूला कर पाहिजे, आणि त्या हाताने चमत्कार केला. म्हणून मी मगाशी जे म्हटलं की आनंदवनाचे खरे ब्रँड अँबॅसेडर हे लोक आहेत की या लोकांनी आनंदवन घडवलेला आहे. आणखीन हे जे आहे हे बघा, हा बाटलीमध्ये घर बनवतोय, त्याच्यानंतर हा बाटलीमध्ये सोफा सेट विणतोय, हा बाटलीमध्ये कोणत्याही देवाला आतमध्ये नेऊन बसवतोय. एवढा तो मोठा कलाकार आहे. या वस्तू न विकण्याचं कारण एकच की ज्यावेळेला पुण्या मुंबईसारखे मोठे ग्रुप येतात, कोणाला कितीही किंमत सांगितली तर कोणी आरामात विकत घेतील, कारण बाहेर या वस्तू मिळणार नाही. पण आमच्याकडे करणारा हा फक्त एकमेव माणूस आहे, तर त्याच्यामुळे आपण विकत नाही. डिस्कवरी ऑफ इंडिया म्हणजे काही वर्षापूर्वी सेंट्रल गव्हर्नमेंटने एक प्रोजेक्ट हातात घेतलेला होता की ज्याच्यामध्ये असे 100 प्रकारचे दिव्यांग त्यांनी निवडलेले होते, म्हणजे पाठवण्यात आलेले होते. त्याच्यामध्ये याला 3ऱ्या नंबरचं बक्षीस मिळालं. आज आपण कोणत्याही प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये, हॉस्पिटलमध्ये, कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये, प्रायव्हेटमध्ये तर घेतच नाही या लोकांना. जर तिथे गेलो तर तिथे लिहिलेलं असतं की कुष्ठरोग हा सर्वसामान्य रोगांसारखा आहे, तो औषधाने बरा होतो. बरोबर आहे, सगळ्या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे संपूर्ण बरे झालेले आहेत, तरी देखील यांच्या अगेन्स्ट 119 कायदे आहेत की यांना कोणत्याही आपल्याला ज्या काही सवलती मिळतात त्या सवलती मिळत नाही आहे. आणि त्यांनी हे विश्व निर्माण केलेलं. आता तुम्ही लोक मुंबईवरनं आला आहात तर आता एक साधी गोष्ट, आपण ट्रेननी येतो आहे, काय 3 टायर AC असेल, 2nd AC असेल, या सर्व माणसांना 1/4 चार्जेसमध्ये कोणत्याही गव्हर्नमेंटच्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसने जाता येतं. धरून चला, रात्री जेवणाची वेळ झाली, आपण आपले डबे उघडले, आपण आपल्या 5 बोटांनी व्यवस्थित जेवणार आहोत कारण आपल्याला व्यवस्थित बोटं आहेत. आता अशा पद्धतीचा माणूस ज्या वेळेला जेवायला बसेल तर नॅचरली काही ना काहीतरी त्याच्या कपड्यांवरती ओघळ पडणार. आम्हाला सांगावं नाही लागत की हा लेप्रसी पेशंट आहे, तो बरा झालेला आहे, फक्त बोटांमध्ये डिफॉर्मिटी आहे त्याच्या. मग आम्ही TCला सांगतोय की घाण पहिल्यांदा बाजूला कर, आम्हाला आमच्याजवळ नको आहे. TC त्याला बाहेर काढू शकत नाही आहे कारण त्याच्याकडे ॲथॉराइज तिकीट आहे. म्हणून अशा लोकांची आजही जागा संडासाच्या दरवाजापाशी. म्हणून मी मगाशी म्हटलं की हे डोक्यातले सगळे विचार काढा की ज्या वेळेला ही सगळी माणसं सगळ्या याच्यात तयार आहेत, आपल्यापेक्षा 4 पावलं पुढे आहेत. आता अगदी प्रामाणिकपणे सांगा, जर तुमच्या मनाची खात्री पटली असेल, अपंग हाय की आपण आपल्याला एक वस्तूने हे करतायत आणि त्यातनं तो एवढं अद्भुत विश्व तयार करतो. आता हा जो रावण दिवा आहे हा 1 पीस आहे, एका लाकडात त्यांनी कोरून काढलेलं आहे. हां, हे असे जे 3-4 दिसतात ना तुम्हाला, हे सगळे 1 पीस आहेत. तो पाठीमागचा तो पण 1 पीस हे आहे. तर म्हणून आपल्याला जर खऱ्या अर्थाने या लोकांनाही आपल्यामध्ये आणायचं असेल तर आपण 2 पावलं पुढे जायला पाहिजे. आहे फॅमिली अटॅचमेंट मला पण आहे, मला पण मुलं आहे, बायको आहे, सून आहे, नातवंड आहेत, मुलगी आहे, जावई आहे, भावंड आहे, कुटुंब प्रमुख आहे इथे असूनही. आणि मला जर लेप्रसी झाली आणि मला जर माझ्या घरच्यांनी इथे आणून ठेवलं, मी बरा झालो आहे तरी देखील मला नेण्यात आलं नाही, तर मग कुठली माझी बायको, कुठले माझी मुलं आणि कुठले माझे नातवंड. म्हणून आनंदवन बघताना त्रास होतो. आनंदवन बघताना चांगलं मुळीच वाटत. म्हणून जे विकास आमटे म्हणतात ना की आम्हाला आनंदवन बंद करायचं आहे, हे मिशन स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये सगळ्यांचा हातभार पाहिजे, फक्त विकास आमटे म्हणून काही होणार नाही आहे. कारण यांच्या बद्दलची मनामध्ये असलेली अडी ही दूर व्हायला पाहिजे की ज्या वेळेला ही माणसं, प्रत्येकाला फॅमिली हिस्ट्री आहे, ही पण कोणाची तरी मुलं आहेत, वडील आहेत, मुलगा आहे,
आणि त्यांना जर समाजाकडनं अशा पद्धतीची वागणूक मिळाली असेल तर आपल्याबद्दल त्यांचं मत काय असेल. म्हणून ही माणसं फक्त आनंदवनात सुरक्षित आहे. आज ही पुण्या मुंबईच्या जागेमध्ये जाऊन सलूनमध्ये जाऊ शकत नाही, हॉटेलमध्ये जाऊ शकत नाही. बरं, पैसे आहेत त्यांच्याजवळ. ताईबाबांनी ती सगळी व्यवस्था केलेली आहे. इथे प्रत्येकाला मानधन दिलेलं आहे आणि त्यांच्याजवळ पैसे आहेत. आज त्यांच्याकडे मोबाईल आले आहेत, त्यांनी स्वतःच्या याच्या कर्तृत्वावरती सायकली घेतल्या आहेत, गाड्या घेतलेल्या आहेत, तरी देखील आम्ही त्यांना विचारत नाही. ही फार मोठी शोकांतिका आहे. तर म्हणून 2 पावलं आपण पुढे येऊ. म्हणून मी तुम्हाला जे सांगितलं की तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांना, त्याच्यानंतर जे कोणी असतील, मैत्रिणी असतील, मुलं असतील, नातवंड असतील, त्यांना सांगा आम्हाला उशीर झाला आहे, तुम्ही उशीर करू नका आणि त्यांना पाठवा जरा इथे. चला आता आपण हे बघा, इथे काकांनी सांगितलं नाही, त्या गोष्टी बघितल्या, सगळ्या ऐकल्या. काय टाईपची कलर ह्या माणसाच्या हातामध्ये आहे ते बघा. दुसरं हे त्यांनी हे टॉय निर्माण केलेलं आहे, बॅलन्सिंग टॉय म्हणतो आपण, की हा एक माणूस आहे आणि त्याला दोन्ही साईडनी बघा कसं बॅलन्सिंग देऊन तो टेबलावर असं फिरवतो आहे, रोटेट करतो आहे आणि रोटेशन त्याची संपल्यानंतर तो ऑटोमॅटिक येऊन परत असा परफेक्ट उभा राहील. म्हणजे किती सायंटिफिक माइंडसुद्धा ह्या लोकांच्यामध्ये आहे की आणि किती मेहनत करून हे टॉय बनवलं असेल ह्याचं आपल्याला कल्पना येते. आपण साध्या गोष्टीसुद्धा आपल्याला बनवताना किती त्रास होतो आणि हे इतकं सुंदर टॉय हे त्यांनी बनवलेलं काही आपल्याला विश्वासच बसत नाही. अशी ही कला ह्या लोकांच्यामध्ये आहे. पण तसं प्रमोद काकांनी सांगितलं, त्यांना झालेल्या आजारामुळे त्यांना असं वाईट टाकल्यासारखं झालेलं आहे. हे बघा किती वस्तू छान तयार केलेल्या आहे एका माणसाने आणि केवढा स्टॉक हा जमा झालेला आहे. पण हे विकत नाही आहेत कारण ही त्यांना कला जपून ठेवायची इकडे आणि या गोष्टीसुद्धा इथे जशाच आनंदवनात जपून ठेवायच्या असल्यामुळे ह्या गोष्टी ते विकत नाही आहेत. पण बघा ना किती फिनिशिंग, पण बघा किती सुंदर असं फिनिशिंग काय केलेलं आहे. म्हणजे आपण जर एखाद्या बाहेरच्या माणसांनी जर केलं तर त्याची आपण किती वाहवा आणि त्याचं किती कौतुक करतो. पण हे अशा गोष्टी आनंदवनात तयार होतात हे कोणाला माहीत पण नाही. आणि त्याच्याकरताच माझा थोडा व्हिडिओ हा जरा थोडा मोठा पण असतील सगळे, पण त्याचा उद्देश एकच आहे की बाहेरच्या लोकांना हे कळलं पाहिजे की आनंदवनात ॲक्च्युली काय चाललेलं आहे. बघा हा पण माणूस बघा कसा करतो आहे, ह्याच्याच अंडर गोविंदाच्या अंडर तो काम करतो आहे. आता आपण आलो ते फॅब्रिकेशन सेक्शनमध्ये आणि परत आता काकांकडनं ऐकू सगळं. धान्याच्या पोत्या आहेत, सायकली आहेत, ट्रायसिकल आहे, कूलर आहे, टेबल आहे, पलंग आहे, खुर्च्या आहेत. त्या खुर्च्यांचे क्लिनिंग वर्क करणारा एक अंधारा माणूस आहे. हे सगळेजण इथे तयार करतात. आता आपलं पोट भरलं आहे आमच्या लोकांचं, आमच्या सगळ्यांकडे आहे. तर आता या बाहेरच्या ज्याला ऑर्डर येतात त्यांच्यासाठी एक काम केलं. पु ल देशपांडे आनंदवनाला नेहमी एकलव्य विद्यापीठ म्हणतात. एकलव्य म्हणजे ज्यांचे अंगठे नाही ते एकलव्य. इथे कुठल्याच लोकांचाच पत्ता नाही आहे, तर अंगठ्यांचाही प्रश्न नाही. म्हणून पु ल देशपांडे नेहमी छान सांगायचे की पर्यटक म्हणून या आणि परावर्तित होऊन जा. यांनी एक प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे. पु ल देशपांडे इथे बरेचदा यायचे आणि ते प्रत्येक वेळेला असे फिरणं वगैरे त्यांच्या गप्पा गोष्टी भरपूर व्हायच्या. ते ही सगळी डिपार्टमेंट आपल्या इथे ही सगळी काम करणारी माणसं आहेत ही इथलीच आहे. इथला प्रत्येक माणूस हा कामगार नसून हा इथला कार्यकर्ता आहे. पण हे इथे काम करतात म्हणजे कामगार मुळीच नाही आहे, पण हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि हे सगळ्यांच्या परस्परांच्या साह्याने हे सगळं बनलेलं आहे. इथे शिकण्यासाठी आणि शिकवण्यासाठी बाहेरचं कोणी येणार नाही. ज्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील ते मात्र इथे येते.
बाबांच्या मनात एक संकल्पना होती की युवा प्राण आपल्याकडे तसं 10वी आणि 12वी झालं तर शैक्षणिक वाटा भरपूर आहेत की कुठला रस्ता आपण स्वीकारायचा. पण गांधीजी नेहमी म्हणायचे की खेड्यात चला. आता उद्या तुम्ही हेमलकशाला जाल तेव्हा लक्षात येईल की खेडं म्हणजे काय. एकच एक रस्ता सोडला आतमध्ये जे जंगल आहे तिथे आदिवासी लोकांच्या वस्त्या, तिथे लाईट नाही आहे, उद्योग नाही आहे, शाळा नाही आहे, काही नाही. त्या मुलांनी काय करायचं. म्हणून बाबांच्या मनामध्ये एक युवाग्राम संकल्पना की तुम्ही इथे या, 40 स्टेट इथे शिकायला. त्या 40 स्टेटमधलं काही पण शिका तुम्ही आणि स्वतःचा उद्योग स्वतःच्या गावाला चालू करा. तर अशा पद्धतीने बरेचसे मुलं जे शिकायला येतात आणखी त्या याच्याप्रमाणे इथलं शिक्षण पूर्ण करून स्वतःचा उद्योग तरी चालू करतात, नाहीतर मग इथे कामाला लागतात. अशा पद्धतीने हे इथलं सगळं काम आहे. एखादी छान सुंदर वास्तू किंवा मॉल किंवा टॉकीज वगैरे दिसली की त्याचा भव्यपणा आणि ते आपल्या मनामध्ये भरतात. पण ते उभं करणारे जे पायव्याचे दगड आहे त्याचा विचार येत नाही मनामध्ये. अशी हे पायव्याचे दगड आहे. आणि मग आनंदवनाला हार्डली 25 वर्षाचा तरुण मुलगा डॉक्टर म्हणून मिळाला. जेव्हा ते बाहेर पडले त्याला लेप्रोसी स्पेशालिस्ट होते. ॲज ऑन टुडे ते इंटरनॅशनल सायंटिस्ट आहेत. ते स्वतः नेहमी पहाटे 4 वाजता दवाखाना उघडायचे. तिथे साक्षीदार तिथे भरपूर जण आहेत. त्या सगळ्या लोकांना औषध पाणी वगैरे देऊन तुम्ही आत्ता जे तलाव वगैरे बघितलेत असे 14 तलाव मॅनमेड आहेत की ज्या हातामध्ये फुलं फावडं सबत धरता येत नाही त्या लोकांनी आणि विकास आमचे प्रकाश आमच्यानी तयार केले होते तलाव. म्हणून याचं कॉस्टिंग करता नाही येणार की खर्च किती आला. मग आता जसजशी इथे माणसं वाढायला लागली तिथे प्रत्येकाला शेतात पाठवलं की काम होतं अशातला नाही. कुठल्याही जातीचा, कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पंथाचा माणूस इथे येतो. आपल्या याच्यामध्ये कसं आहे की जोपर्यंत निवडणूक येत नाही, जोपर्यंत दंगल घडत नाही, तोपर्यंत आपल्याला एकमेकांची जात माहीत नाही. पण ज्या वेळेला निवडणूक होते, ज्या वेळेला दंगल घडते त्यावेळेला समजते की कोण कुठल्या जातीचं आहे. इथे ते नाही. गांधीजींच्या संकल्पनेतला निधर्मी राष्ट्र संकल्पना जी आहे ती आज तुम्हाला आनंदवनामध्ये दिसते आहे. आणि त्याचं जे सगळे सामूहिक परिश्रम जे केलेले त्याचं हे फळ. मग जसजशा गरजा लागल्या फक्त 2 वेळचं जेवण, कपडा लत्ता, औषध पाणी दिलं म्हणजे सगळ्या गरजा भागत नाही. बाकीच्या गोष्टीची गरज लागते. म्हणून मग बाबांनी विकास भावना केली की आता काहीतरी करायला पाहिजे. की आता माणसं वाढत चालले, काहीतरी प्रत्येक वस्तू घेण्यासाठी बाहेर पैसा टाकावा लागतो. आणि बाबा पैशाच्या बाबतीत अतिशय कंजूस, म्हणजे आहे तेवढ्यातच भागवायचे ते. तर त्याच्यामुळे मग विकास भाऊंनी हे सगळे उद्योग सुरू केले. एक डॉक्टर असलेला माणूस नॉन टेक्निकल असू नये त्यांनी जवळजवळ 100 ते 125 उद्योग चालू केले. विकास आमच्यासारखा माणूस 2 चाकी सायकल, ट्रक, त्याच्यानंतर ट्रॅक्टर आणि बुलडोझर यातलं कोणतेही वाहन उघडू शकतो आणि रिअसेंबल करू शकतो. कारण त्या माणसाने आपल्या आयुष्यातले 30 ते 35 वर्ष ट्रक ड्रायव्हरची केलेली आहे. जिथे तुम्ही हेमलकशा बघायला जाणार आहात तिथे रस्ता नसताना याच माणसांना हाताशी धरून तो माणूस त्याचा जो ट्रक रस्ता तयार करेल तो रस्ता असायचा. आणि याच्यामध्ये या सगळ्यांचा जो सामूहिक हे असायचं. इथे आलेल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये पाठवलं होतं. कारण माहीत नाही तो काय करू शकतो आणि काय नाही करू शकतो. मग त्याला जे काम करता येत आहे त्या डिपार्टमेंटला त्याला तिथे घालण्यात येतं आणि मग तो त्याचं ते काम करतो. अशा पद्धतीने या सर्व लोकांमध्ये बाबांनी आणि भाऊंनी त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला की तुम्ही ठीक आहे कालचा दिवस विसरून जा, काल काय झालं की मला चालता नाही येत, मी अंधळा आहे, माझे बोटं डिफॉर्मिटी आहे, मला कुष्ठरोग झाला आहे, ते सोडून द्या. तो भूतकाळ. उद्या काय घडणार आहे माहीत नाही. आजचा क्षण तुमच्या हातामध्ये आहे ना. मग हा क्षण आनंदाने झाला. म्हणून इथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला लाचारी दिसणार नाही आहे. आपल्याकडे सगळं आहे. आता एवढं स्ट्रगल करून आपण या वयाच्या एज फॅक्टरमध्ये पोहोचलेलो आहे की आपण फायनान्शियल स्टेबल झालेलो. कुठलीही वस्तू आपण घेऊ शकतो. आपली मुलं घेऊन देऊ शकतात, नवरा घेऊन देऊ शकतो आहे.
तरी देखील आपण कधीतरी नर्वस होतो, कधीतरी एकटे पडतो. घरात सगळे नातवंड आहेत, सुना आहेत, मुलगा आहेत, सगळे, पण कधीतरी एकटे पडतो, कधीतरी न घडणाऱ्या गोष्टी घडून जातात, त्याचा त्रास होतो. मग त्यावेळेला तुम्ही इथे या. मी तुम्हाला म्हटलं की आनंदवन बघताना त्रास होतो, पण आनंदवन एक फार मोठी पॉझिटिव्ह एनर्जी. हे जर माणसं करू शकताय तर मी का नाही. वयोमानाने येणारं वार्धक्य आपण जमू शकतो. आज इतके वर्ष त्या शरीराने आपल्याला साथ दिलेली आहे, ते आज नाही उद्या एक एक अवयव आपला साथ सोडणार आहे. म्हणून त्याच्यासाठी दुःख करू नका की अरे मी पहिल्यांदा चहा कसा व्यवस्थित घेत होता, आता माझा हात थरथर कापतोय किंवा मला बेडपॅट द्यावं लागतं. ज्या मुलांची मी धुंगणं धुतली आहेत त्या मुलांना माझं आज करावं लागते. त्रास होतो या गोष्टीचा. तर असं हे करू नका. ज्या वेळेला तुम्हाला खूप दुःख होईल, त्रास होईल की माझ्याचवरती का असा प्रसंग येतो. आम्ही देवारात जातो, देवासमोर बसतो, देवातल्या ज्या काही देवघरातल्या मूर्ती असतील किंवा फोटो असेल त्याच्याशी शेअर करतो. कारण आपला श्रद्धा आहे, आपला विश्वास आहे, तो ऐकतो आहे की ज्या गोष्टी माणसांशी करायला पाहिजे पण आपण त्याच्याशी न करता त्याच्याशी करतो. की माझ्याच बाबतीत असं काय झालं, मी इतका चांगला वागलो, मी कोणाचं वाईट नाही केलं. अरे पण कोणी किती जगावं, तो अधिकार त्यांनी आपल्याजवळ ठेवला आहे. प्रत्येकाला वाटतं की माझ्या आईवडिलांनी, माझ्या बायकोने, माझ्या नवऱ्याने खूप वर्ष जगावं, पण सृष्टीचा नियम आहे, गेल्याशिवाय दुसरा येत नाही. त्याला त्याचं काम करू दे, आपण आपलं काम करूया ना. म्हणून असं ज्या वेळेला आपली मनस्थिती होते की आपण एकटं पडतो, त्यावेळेला तुम्ही इथली ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना, तुम्हाला स्वतःला इतकी एनर्जी देईल, अरे यांचं दुःख तर माझ्यापेक्षा जास्त मोठं आहे आणि मी किती लहान लहान गोष्टीचा विचार करते आणि त्रास करून घेते. प्रमोद काकांनी सांगितल्याप्रमाणे हे बघा, ह्या सगळ्या ज्या वस्तू बनवलेल्या आहेत, ही सायकल बनवलेली आहेत, या इथूनच्याच लोकांनी त्यांचं बनवलेल्या गोष्टी आहेत. हा त्यांचा मोठाच्या मोठा वर्कशॉप आहे. आनंदवनात ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत फॅब्रिकेटेड वर्कच्या, त्या सगळ्या लोक इथेच बनवतात. आता आपण आलो आहे डॉक्टर विकास आमटे साहेबांच्या घरी, आणि हे बाहेर बघा काय टायरनी काय सुंदर बसवलेलं हे केले आहे. हे डॉक्टर विकास आमटे साहेबांचं घर आहे आणि आता आमची तिथे त्यांच्या साहेबांबरोबर मीटिंग आहे. जवळजवळ 1-1.5 तास आम्हाला त्यांनी टाईम दिलेला आहे. आता सगळ्या गोष्टी आपण तिथे समजून ठेवू. रेकॉर्डिंग काय करणार नाही आहे तिकडे. पण हे बघा त्यांचं घर दिसते उजव्या साईडला, हे त्यांचं मोठंच्या मोठं घर आहे. आणि रस्ता पण बघा आनंदवनामधला किती स्वच्छ आणि मोठा आहे. मीटिंग झाल्यानंतर आम्ही डॉक्टर विकास साहेबांबरोबर फोटो काढलेत सगळ्यांनी आमच्या ग्रुपनी, आणि मग रात्री जेवण्याकरता परत त्यांच्या कॅन्टीनमध्ये आलो. बघा किती सुंदर असा कॅन्टीन आहे. आणि रात्रीचं जेवण होतं नेहमीप्रमाणे लोणचं, चटणी, सालाड, फ्लावरची भाजी, नंतर डाळ, मस्त की कढी होती, आणि ही गवारीची भाजी, गरमागरम चपात्या, असा हा रात्रीचा जेवण होता. तर नेक्स्ट एपिसोडला आपण त्यांचं ते ज्यांनी जंगल तयार केले ते बघू, सतरंज्या कशा करतात त्याच्यात ते बघू, आणि त्यांचा जो ऑर्केस्ट्रा आहे तो बघू, आणि अजून बरंच काही काय बघू. ही शकुंतला आहे, हिच्या पायानी सगळ्या कला आहेत. तर असा होता हा पार्ट 3. थँक्स फॉर वॉचिंग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता पार्ट 4 येईपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.